नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माणिकराव कोकाटे हे नाव गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात जास्त चर्चेमध्ये आहे. एक व्हिडिओ समोर आला, रम्मी खेळतानाचा हा व्हिडिओ समोर आला. विधानसभेतील हा व्हिडिओ होता. या व्हिडिओनंतर विरोधकांनी जोरदार टीका माणिकराव कोकाटे यांच्यावर केली. माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर उत्तर सुद्धा दिलं. त्यानंतर अनेक राजकीय टीका टिप्पणी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी जोरदार लावून धरली. त्यावर मुख्यमंत्र्यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या व्हिडिओबाबत, रम्मी खेळतानाच्या व्हिडिओबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र माणिकराव कोकाटे यांचा हा विधानसभेतील रम्मी खेळतानाचा व्हिडिओ हा पहिलाच वाद नाहीये. याच्या आधी सुद्धा अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी केलेली आहेत. माणिकराव कोकाटे यांची काही वादग्रस्त विधानं आहेत, ती सुरुवातीला पाहूयात. कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं वादग्रस्त विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. जे कृषी मंत्रीपद त्यांच्याकडे आहे त्या पदाबाबतच त्यांनी हे विधान केलं होतं. शेतकरी कर्जमाफीतून लग्न साखरपुडे करतात असं सुद्धा वादग्रस्त विधान केलं होतं. कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यानंतर त्यांचं हे वादग्रस्त विधान आलं होतं. शेतकरी 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट बघतात आणि हे पैसे मिळाले की घरातील लग्न साखरपुडे करतात, शेतीमध्ये खर्च करत नाहीत असं म्हटलं होतं. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, हे सुद्धा त्यांचं वादग्रस्त चीड आणणारं वक्तव्य होतं. शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे सुद्धा मोठा वाद झाला होता. यानंतर याआधी 1997च्या सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा झाली होती. 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2 तासामध्ये जामीन सुद्धा मंजूर झाला होता. तर माणिकराव कोकाटे आणि त्यांचे हे वाद आपण पाहतोय. अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी केलेली आहेत. स्वतःकडे कृषी मंत्रीपद, मात्र कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे असं वादग्रस्त विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. आणि या विधानानंतर या संदर्भात त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली होती. तर माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाल्यावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांनी मागणी केल्यावर यावर माणिकराव कोकाटे यांचं विधान समोर आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास राजीनामा देईन असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. त्यांचं हे विधान काय आहे ते पाहूयात. जर मी ऑनलाईन रम्मी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो, नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं. त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन. तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत. जोरदार टीका सुद्धा विरोधकांवर केलेली आहे. व्हिडिओ कोणी काढला, यामागचा सूत्रधार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकाटेंनी हा सवाल उपस्थित करतानाच विशेष या व्हिडिओमध्ये काहीही नव्हतं, मी ॲड स्किप करत होतो असं म्हटलं. विरोधकांनी नाहक बदनामी केलेली आहे, बदनामी करणाऱ्यांना कोर्टामध्ये खेचणार असं सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. ते सुद्धा पाहूयात. मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात जितके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही. आणि फक्त ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या. त्यामुळे या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांचे CDR चेक करायचे. त्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या. तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही. तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच, तो काही विषय नाही. परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील, असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्री मात्र नाराज आहेत. जे घडलं ते योग्य नाहीच असं फडणवीसांनी विधान केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस नाराज आहेत. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ते पाहूयात. तर देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत. देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांना माध्यमांनी या संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विधानसभेमध्ये पॉलिसी तयार होत असतात. विधानसभेमध्ये एका दिवसासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असतो. त्यामुळे अशा ठिकाणी एकतर पॉलिसीवर चर्चा व्हायला हवी आहे. तुमच्या संदर्भातील विषय नसेल तर तुम्ही व्हिडिओ
असे या मोबाईलमध्ये रम्मी खेळणं हे चुकीचंच आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या या रम्मी खेळण्याच्या व्हिडिओवर जोरदार नाराजी ही व्यक्त केली आहे. तर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनीही जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली. संजय राऊत यांनी सरकारवरच टीका केलेली आहे. सरकारची नेमकी काय मजबुरी आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. कोकाटेंचा अद्यापही राजीनामा का घेतला जात नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची? काय मजबुरी आहे ही संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय तुम्हाला. आक्रोश करतोय शेतकरी, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी. आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत. हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे. तर हा व्हिडिओ समोर आला होता विधानसभेतील रम्मी खेळतानाचा. आधी माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात मी रम्मी खेळत नव्हतो, केवळ ॲड स्किप करत होतो असं म्हटलं होतं. त्यानंतर रोहित पवार यांनी आणखी 2 व्हिडिओ हे एक्स पोस्ट केलेले आहेत आणि ॲड स्किप करायला 42 सेकंद कुठून लागतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आणि माणिकराव कोकाटे हे रम्मीच खेळत होते असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर सुद्धा हल्लाबोल केलेला आहे आणि त्यांनी मी रम्मी खेळत नव्हतोच असं म्हटलेलं आहे. माझं कुठलंही ऑनलाईन अकाउंट सुद्धा नाही आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र यावरून विरोधक मात्र त्यापेक्षाही अधिक आक्रमक झालेले आहेत. विरोधकांनी यावर जोरदार टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर विरोधकांनी एकच सवाल हा लावून धरलेला आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री? हे राजीनामा घेणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या यासाठी आग्रही आहेत. तर गेल्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त विधानांसाठी चर्चेमध्ये होते आणि आता त्यांचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे. याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत अनेक मान्यवर सुद्धा जोडले जाणार आहेत. आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ जोडले जाणार आहेत. ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे सुद्धा असतील. पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले, त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ता कपिल ढोके सुद्धा असणार आहेत. पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील असतील आणि राजकीय विश्लेषक किरण तारे सुद्धा आपल्यासोबत आहे. सुरुवातीला राजकीय विश्लेषकांकडेच जाऊया. किरण तारेजी, माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेणं, या संदर्भात स्पष्टीकरण देणं आणि त्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांचा राजीनामा घ्यायला हवा, सरकार राजीनामा का घेत नाही, ह्या सर्व घटना घडलेल्या आहेत. तुमचं यावर विश्लेषण काय? मला स्पष्टपणे याच्यामध्ये असं दिसतंय की माणिकराव कोकाटे हे सातत्याने जरी वादग्रस्त असले तरी त्यांना त्यांच्या पक्षातून आणि सरकारकडून अभय मिळाल्याचं इथे आपल्याला दिसतंय. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी उघडपणाने जाहीर नाराजी जरी व्यक्त केलेली असली तरी मुख्यमंत्र्यांना आघाडीच्या राजकारणाचं बंधन असल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी काही शिफारस मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ ठेवायचं की नाही ठेवायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आत्ताच एका मंत्र्याला त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, धनंजय मुंडेंना. पुन्हा दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड अडचणीमध्ये येऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागणार नाही असं माझं याच्यातलं आकलन आहे. त्यांनी तो मागायला हवा खरं तर, पण ते मागणार नाहीत कारण त्यांच्या राजकीय अडचणी त्याच्यामध्ये वाढू शकतात. काय नेमकं कारण आहे राजीनामा न मागण्यामागचं नेमकं कारण काय आहे? राष्ट्रवादीची नेमकी गोची काय होतीये? नाही, मी तेच म्हणालो ना की त्यांची राजकीय अडचण एवढ्यासाठी होऊ शकते की येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत. निवडणुका जेव्हा केव्हा होतील 4-6 महिन्यामध्ये, त्यावेळेला विरोधकांना हा मुद्दा मिळू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना चुकीच्या कारणामुळे राजीनामा द्यावा लागला. ही गोष्ट निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेससाठी भूषणावह नसेल. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा काही राष्ट्रवादी काँग्रेस मागणार नाही. पण कोकाटे यांच्याबद्दल व्यक्तिगत सांगायचं झालं तर त्यांनी आपल्या स्वभावानुसारच खरं ते वागलेले आहेत. म्हणजे कोकाटे
हे नो नॉनसेन्स म्हणून ओळखले याचे आतापर्यंत, पण नो नॉनसेन्स असणं आणि ब्लंट असणं, एकदम बेधडक असणं आणि काय वाटेल ते बोलणं, याच्यामध्ये एक सीमारेषा असते ती त्यांनी कुठेतरी क्रॉस केलेली आहे. म्हणजे आज सुद्धा ते असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मीडियाच्या बातम्या बघून विधान केलं असेल. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल असं विधान करताना त्यांनी थोडा विचार करायला हवा, कारण मुख्यमंत्र्यांकडे वेगळी यंत्रणा असते, त्यांच्याकडे वेगळी सिस्टम असते आणि मुख्यमंत्री काय फक्त मीडियाच्या बातम्या बघून कुठला निर्णय घेतात किंवा कुठलं विधान करतात हे म्हणणं खूप धाडसाचं असेल. दुसरं त्यांचं विधान असं होतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये संसदेत निवेदन करावं, मग मी राजीनामा देईन. म्हणजे ते एक प्रकारे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे की तुम्ही मला दोषी सिद्ध करून दाखवा तर मी राजीनामा देईन, मी स्वतःहून देणार नाही. हे अशा प्रकारचे आव्हान, अप्रत्यक्ष आव्हान देण्याची जी भाषा आहे ना, ती माणिकराव कोकाटे यांच्यासाठी नक्कीच त्यांना ती अडचणीमध्ये आणणारी आहे. पण त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की त्यांचा राजीनामा घेणं हे पक्षाच्या दृष्टीने घातक असल्यामुळे त्यांना आता पूर्णपणाने अभय मिळेल असं मला याच्यामध्ये दिसतंय. जी, मात्र किरणजी, राजीनामा थोडा दूर ठेवूया आपण, पण कोकाटे यांचे गेले काही दिवसातील वादग्रस्त विधानं, विधानसभेमध्ये रम्मी खेळतानाचा हा व्हिडिओ, यामुळे तर पक्षाचं, राष्ट्रवादीचं नुकसान होतंय, सोबतच युती सरकारचं सुद्धा होतंय, भाजपावर सुद्धा टीका होतीये. सरकारवर, पक्षावर टीका होतेच आहे, पण आता हे फरक तेच आहे ना की ज्याच्यामुळे टीका होते त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे? पक्षाच्या अध्यक्षांना आहे. बरोबर. पक्षाच्या अध्यक्षांनी केली का कारवाई? नाही केली. म्हणजे काल सुनील तटकरे अगदी म्हणून गेले की जो काय निर्णय असेल तो राष्ट्रीय अध्यक्ष घेतील, पण राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय असा घेऊ शकत नाही कारण त्यांची राजकीय अडचण आहे या गोष्टीमध्ये. त्यांनी जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला किंवा माणिकराव कोकाटेंची जाहीर कान उघडणी केली तर मंत्री चुकीचं वागतात हा मेसेज जाईल आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस आता परवडणारं नाही आहे. एकाच परवाच आपण बघितलं लातूरमध्ये जी काय मारहाण झाली सूरज चव्हाण यांच्याकडून आणि त्यांच्या समर्थकांकडनं, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अगोदरच गोत्यामध्ये आहे. असं असताना एका मंत्र्याचा राजीनामा घेणं ते सुद्धा अगदी अयोग्य कारणामुळे, पत्ते केल्यामुळे किंवा काय व्हॉटेवर जे काय झालं असेल विधानसभेच्या, विधान परिषदेच्या सभागृहामध्ये, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर फार मोठं संकट येऊ शकतं. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतलाच जाणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं याच्यामध्ये असं आहे की पक्षाची जी काय, त्यांच्या पक्षामध्ये जी काही शिस्त असेल त्या पक्षाच्या चौकटीमध्ये त्यांना समज देण्यात आलेली आहे का त्याच्याबद्दल आपल्याला जाहीरपणाने काहीच माहिती नाही. पण पक्षाच्या अध्यक्षांनी, म्हणजे किमान सुनील तटकरेंनी तरी समोर येऊन सांगायला हवं होतं की अजित पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, मंत्रिमंडळामधले सहकारी म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून. ठीक आहे, याचं उत्तर आपण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या यांच्याकडनं घेऊच की पक्षांतर्गत त्यांना काही समज देण्यात आलेली आहे का. पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातिले जे आपल्यासोबत जोडलेले आहेत. अमोलजी, हा व्हिडिओ रोहित पवार यांनी माध्यमांसमोर आणला, त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात कोर्टात जाणार आणि कारवाईची मागणी करणार असं म्हटलेलं आहे. चूक करूनही ते आता कोर्टात जाणार आहेत. तुमचं यावर उत्तर? म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार आहे. कृषी मंत्री विधान भवनामध्ये, विधान मंडळामध्ये ज्या ठिकाणी 14 कोटी जनतेचं कारभार चालतो महाराष्ट्र राज्याचा, त्या ठिकाणी बसून पत्ते, जुगार, अड्डे खेळत असतील आणि वर गप्पा मारतात की मी कोर्टात जाईल, मी इकडे जाईल. तुम्ही कुठे जा, पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे. त्या विधिमंडळामध्ये ज्या ठिकाणी कायदे बनवले जातात तिथे शेतकऱ्यांचे, कामगारांचे, युवकांचे, महिलांचे प्रश्न मांडले जातात. ह्या पवित्र अशा सभागृहामध्ये, ह्या मंदिर म्हणून आपण संबोधलं होतं, तिथं तुम्ही जर अशा पद्धतीने काम करणार तर तुमची नैतिकतेचा आदर्श कुठे असतो? मंत्री हा केवळ प्रशासक नाहीये, नैतिकतेचा आदर्श असतो. आदर्शात प्रत्येक क्षणी घटनांचा, मूल्यांचा अपमान आहे, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. सरकारी मोबाईलचा गैरवापर करणं, खाजगी बैठकीमध्ये ऍप वापरणं म्हणजे काय? माहिती सुरक्षेचा भंग झालाय. आता स्क्रिप्ट करायला किती मिनिटं असतात? 1, 2, 3 मिनिटं सेकंद येतं कधी कधी. स्क्रिप्ट काय 42-43 मिनिटं चालत नाही. ते राजरोजपणे त्या ठिकाणी पत्तेच खेळत होते. अनेक आमदार रोहितदादा पवार, आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांनी देखील ते बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत. आज देखील काही ट्विट केले, अजून देखील काही बाकी आहे. म्हणजे एवढ्या कोकाटे कोर्टात जाणार आहे, तुम्ही तयार आहात का त्यांना उत्तर द्यायला? अरे आम्ही सगळ्याला तयार आहोत. ठीक आहे, त्यांनी पहिला राजीनामा द्यावा. ठीक आहे. आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ता अखिल चित्रे सुद्धा जोडलेले. अखिलजी, गेल्या काही दिवसातील आपण घडामोडी बघितल्या. अधिवेशन सुरू असताना मारहाण करणं, नंतर संजय शिरसाट यांच्याबाबतचे काही वादग्रस्त गोष्टी समोर आलेल्या आहेत. आता माणिकराव कोकाटे यांचं ज्या ठिकाणी विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये पॉलिसी ठरत असतात, राज्य कसं चालवायचं, राज्याच्या हिताच्या गोष्टी ज्या ठिकाणी ठरत असतात, त्या ठिकाणी त्यांनी रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यानंतर विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तुम्ही राजीनाम्यावर ठाम आहात?
बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला पहिलं इतकं मांडायचं आहे की आजपर्यंत आपण महाराष्ट्रात हे पाहत होतो की तरुणाई असेल, ती तरुणाई या जुगाराकडे आकर्षित होत होती, ऑनलाईन जुगाराकडे. त्याला कसं थांबवायचं तर तो एक मोठा आव्हान पोलिसांसमोर, शासनासमोर, सरकारसमोर होता. बेरोजगार लोक इझी मनीसाठी त्याच्याकडे आकर्षित होत होते. परंतु आता हे लोण जे आहे हे थेट विधान भवनापर्यंत पसरलेलं आहे, जिथे आमदार निवडून जातात लोकांची कामं करण्यासाठी. अशा वाईट प्रवृत्तीपासून कसं थांबवता येईल त्यासाठी तिकडे कायदे बनतात. जिथे हे कायदे बनतात, जिथे या तरुणाईला, महाराष्ट्राची तरुणाई ज्या प्रकारे, आता आपण काही दिवसापूर्वी आत्महत्यापर्यंत हा विषय पोचलेला आहे की जे लोक हारले चुकीच्या ॲप, हे ऑनलाईन जुगार ॲपमध्ये, त्याच्यावरती नियम कायदे हे बनले पाहिजे तिथे. तर एक मंत्री स्वतः तिथे ऑनलाईन गेम खेळत आहेत, ऑनलाईन रमी खेळत आहेत. तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. ह्याच्यावरती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे कठोर शब्दात ते व्यक्त झालेले आहेत, मला असं वाटतं त्याच प्रकारे त्यांनी कठोर कारवाई ही करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राची जनता ही त्यांच्याकडे पाहत आहे आणि त्यांनी या ऑनलाईन गेमिंग, रमी किंवा पोकर इत्यादी ह्याच्यावरती नियम देखील आणणं गरजेचं आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे इतर राज्यांनी, मग ते आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू असेल, गुजरात राज्य असेल, ज्यांनी याच्यावर बंदी आणलेली आहे, तर महाराष्ट्रापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमी सक्षम असलेले राज्य जर हे करू शकतात, तर मला असं वाटतं की महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दाखवलेली आहे. तर यावेळी देखील महाराष्ट्राने अग्रेसर राहून ह्याच्यावरती कठोर कायदा करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र हे जागरासाठी ओळखलं जातं, जुगारासाठी नाही. हे मला असं वाटतं सगळे हे जे कोण विधिमंडळात आहे ह्यांनी लक्षात घेणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. काँग्रेसचे प्रवक्ता कपिल ढोके सुद्धा आपल्या सोबत आहेत. कपिलजी, खरं तर कृषी मंत्र्यांचं काम आहे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं, त्या संदर्भात पॉलिसी तयार करणं, विधानसभेमध्ये त्या संदर्भात आवाज उठवणं. मात्र कोकाटे यांचा हा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर सुद्धा कोकाटे यांचं म्हणणं आहे की मी असं काही करतच नव्हतो, कोर्टात सुद्धा या संदर्भात जाणार आहे. आपली भूमिका यावर? खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कृषी आणि म्हणजे शेती आणि शेतकरी या दोन्ही गोष्टींना प्रचंड महत्व आहे. आपण जर पाहिलं असेल तर अगदी लोकल बॉडीजच्या निवडणुका, म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो, लोकसभेच्या निवडणुका असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्या अत्यंत गंभीरतेने महाराष्ट्रात लढल्या जातात. आणि महाराष्ट्राच्या कृषी परंपरेला एक वेगळं महत्व आहे. या महाराष्ट्रानं वसंतराव नाईक साहेबांसारखा कृषीप्रेमी मुख्यमंत्री पाहिला, बाळासाहेब थोरात साहेबांसारखा सर्वाधिक काळ कृषी मंत्री राहिलेला नेता पाहिला, एक कृषी मंत्री म्हणजे शरद पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते, सुसंस्कृत कृषी मंत्री आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं लाभलेले आहेत. परंतु माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचं प्रचंड एक काय नशीब खराब म्हणावं की काय समजायला मार्ग नाही की महाराष्ट्राचे कृषी मंत्री विधिमंडळाच्या सभागृहात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांवरती चर्चा सुरू असते त्यावेळी ऑनलाईन रमीचा गेम खेळत असतात, जंगली रमीचा गेम खेळत असतात. आणि मग ज्यावेळी सगळीकडे उहापोह होतो त्यावेळी सुद्धा तकलादू स्पष्टीकरण मी स्किप करत होतो. अहो, स्किप करायला 5 सेकंद लागतात. एखादा मुलगा सुद्धा सांगेल. जंगली रमीची जाहिरात आपण प्रत्येकानं पाहिलेली आहे. एक महिला त्या ठिकाणी समोर येते, ते सांगते या ठिकाणी हे पत्त्यावर पत्ते टाकताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण जर पाहिलं असेल, यांनी निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, कर्जमाफी करू, अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्याच्या मालाला स्वामीनाथन आयोगानुसार भाव मिळाला पाहिजे हा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या ज्या काही शासकीय खरेद्या आहेत त्या प्रचंड वादात सापडलेल्या आहेत. ज्वारी खरेदी केल्या जात नाहीत, सोयाबीन सगळ्या शेतकऱ्यांचं मोजलं नाही, तूर मोजली नाही, पाऊस पडत नाही. एकीकडे सुलतानी संकट आहे, एकीकडे आसमानी संकट आहे, नैसर्गिक संकट आहे. या सगळ्या संकटांचा सामना शेतकरी करत आहेत. आता अनेक लोक या ठिकाणी बोलतायत, परंतु शेतकऱ्यांचं दुःख यांना काय माहिती आहे? आजही आता माणिकराव कोकाटेंचे वक्तव्य ज्यावेळी तुम्ही आम्हाला सुरुवातीला वाचून दाखवले, महाराष्ट्रानं सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे कर्ज काढून शेतकरी आपल्या पोरांचे लग्न करतात, बारसे करतात. अहो माणिकराव, बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्यावेळी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे पीक वाढवायसाठी शेतकरी कर्ज काढतो आणि आलेलं पीक विकून त्या कर्ज परतफेड करण्यासाठी बँकेत जातो, त्या शेतकऱ्याची कर्जबाजारी शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला काय माहित असणार आहे? 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही.
अहो पीक विमा या सरकारच्या म्हणजे 2014 पासून पीक विमा संपलेला आहे. आधी पीक विमा शेतकऱ्यांना समृद्ध करत होता, पण 2014 पासून केंद्रात मोदी, राज्यात फडणवीस आल्यापासून पीक विमा योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. विमा कंपन्या त्या ठिकाणी मालामाल झालेल्या आहेत. या सगळं असताना सुद्धा महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याचा कृषी मंत्री हा गंभीर नाही. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याचा कृषी मंत्री, शेती हा महाराष्ट्राचा श्वास आहे, आणि तो कृषी मंत्री एकीकडे सांगतो आहे की कृषी मंत्री पदे ओसाडगावची पाटीलकी आहे. बरं, हे सगळं असताना सुद्धा कृषी मंत्री बेजबाबदारपणे वागतात. त्यांचं वर्तन हे सभागृहाला शोभणारं नाही, हे स्वतः मुख्यमंत्री सांगतात. तरी सुद्धा अजितदादा पवार यांनी माणिकरावांना अद्यापपर्यंत राजीनामा का मागितलेला नाही. माझा या चर्चेच्या माध्यमातून रुपालीताई ठोंबरे या ठिकाणी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या म्हणून उपस्थित आहेत. त्यांना प्रश्न आहे, माणिकरावांचं सभागृहातलं वर्तन तुम्हाला मान्य आहे का? माणिकराव शेतकऱ्यांप्रती बेजबाबदार आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? तिसरी गोष्ट, एक मिनिट मला पूर्ण करू द्या. रुपालीताई थोड्या वेळात आपल्यासोबत जोडतील, त्यांचा फोन कट झालेला आहे, थोड्या वेळात त्या येतीलच. मी अमोलजी यांच्याकडे जातोय. अमोलजी, खरं तर कृषी मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते, मात्र छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली सूरज चव्हाण यांनी. सूरज चव्हाण यांना पदावरून हटवलेलं आहे आणि मोठ्या माशाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी सुद्धा जोरदार चर्चा त्यानंतर सुरू झाली आहे. नाही, काय माहिती की हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जसे कृषी मंत्री झाले त्या दिवसापासून ते काहीतरी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरत असतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल असंवेदनशीलता आहे. त्यांनी काही भूमिका घेतली का? मागच्या 6 महिन्यात आत्महत्या थांबवण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? ते काही केले नाहीत. विधिमंडळामध्ये कामकाज चालू असताना कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री, एका बाजूला आसमानी संकट असताना, एका बाजूला ओला दुष्काळ असताना शेतकऱ्यांबद्दल काही भूमिका घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी अनेक आश्वासन दिली की आम्ही 7/12 कोरा करू, कर्जमाफी करू, वाटेल त्या घोषणा केल्या, लोकप्रिय घोषणा केल्या, पण सत्तेवर आल्यानंतर ह्या घोषणा विसर कुठेतरी पडलेला आहे. म्हणून कर्जमाफी शेतकरी सवय झाली आहे, व्यवसाय बदला, अशा विधानामुळे महाराष्ट्राच्या कृषी परंपरेला, शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाला जबर धक्का बसला आहे. कृषी मंत्र्याला लाज वाटली पाहिजे. त्याला जनाची मनाची लाज आणि शरम असेल ना तर राजीनामा देईल. उलटावरच सांगतोय की मी काय केलं बोलला ते, हे पुन्हा छेड काढली का, हे काय वक्तव्य झालं? म्हणजे विधान भवनात जुगार खेळणं आणि हे सगळ्या गोष्टी करून देखील सगळं करायचं आणि बाजूला व्हायचं आणि मी काय केलं असं सांगायचं आणि मी राजीनामा का देऊ. म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. कारण शेतकरी प्रचंड चिंतेमध्ये आहे. मागच्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मागच्या 6 महिन्यात जर आपण पाहिले तर 2100 लोकांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. अशा पद्धतीने जर हे काम करणार असतील तर अशा कृषी मंत्र्याला 1 मिनिट सुद्धा पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ठीक आहे, आपल्यासोबत येतो मी तुमच्याकडे. अमोलजी, येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत माध्यम प्रमुख भाजपाचे नवनाथ बनजी जोडलेले आहेत. नवनाथजी, भाजपा हा शिस्तप्रिय म्हणून पक्ष ओळखला जातो. कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधक करतायत. अनेक त्यांची वादग्रस्त विधानं या आधीची आहेत. आता व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. तरी सुद्धा कोकाटे यांचा राजीनामा का घेतला जात नाही? नेमकी अडचण काय? नवनाथजी, आवाज पोहोचतोय? तर नवनाथ बन यांच्याकडे आपण जाऊच. अमोलजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. म्हणजे सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही. पीक विम्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया शासन घेतो, म्हणजे शेतकरी भरत नाही. वाटेल ती काही बडबड करायची. कर्जमाफी शेतकरी खर्चावती का? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळताना साखरपुडे, लग्न वगैरे बारसे, म्हणजे कर्जमाफी झाली की शेतकरी हे सगळं उद्योग करतो असं त्यांचं म्हणणे आहे. या म्हणजे कृषी मंत्र्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे. ते सुद्धा एका शेतकरी कुटुंबातले आहेत. शेतकरी कुटुंबातल्या माणसाला शेतकऱ्यांच्या जर व्यथा माहित नसतील तर अशा या निष्प्रभ कृषी मंत्र्याला पदावर कशा पद्धतीने ठेवलेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पीक विम्यामध्ये बोगस अर्ज, परत ते सांगतात GR काढलेत, म्हणजे काही बोलतात, वाटेल ते बोलतात. आणि सभागृहामध्ये एवढा कृषी मंत्री तिथं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर डिस्कशन केलं पाहिजे, अधिकाऱ्यांना बैठका घेतल्या पाहिजे. काय बदल करता येईल का, ते संबंधित अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन त्यावर उपाययोजना काय करता येईल का, शेतकरी संघटना आहे त्यांच्या नेत्यांची चर्चा केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठे काही वावगं नाहीये. आपल्याकडे ज्ञान कमी असेल तर आपण इतर लोकांशी सुसंवाद ठेवून बैठका घेऊन आपल्या शेतकऱ्यांसाठी काय करता येईल यासाठी काय उपाययोजना केल्यात का. परंतु मागच्या 6 महिन्यामध्ये
एखादा कृषी मंत्री आपल्या खात्याच्या विरोधात अशा पद्धतीने लक्तरेविषयी टांगण्याचं काम करतो आणि ते सभागृहामध्ये सगळ्यांनी पाहिलेले, ठीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जनतेने पाहिलेले. आज देखील आपला महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे, राज्य म्हणून ओळखला जातो, देश सुद्धा कृषीप्रधान म्हणून ठीक आहे. ओळखला जातो. शेतकऱ्यांचे प्रश्न या सोडवणं हे कृषी- कृषी मंत्र्यांचं काम आहे, मात्र त्यांची अनेक वादग्रस्त विधानात सध्या समोर येत आहेत. नवनाथजी, तुम्हाला माझा आवाज पोहोचतोय? हो, पोहोचतोय. नमस्कार. नवनाथजी, खरं तर भाजप हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. कोकाटे यांची या आधीची अनेक वादग्रस्त विधानं, त्यानंतर विधान भवनातील हा व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओवरती देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. तरी सुद्धा भाजपाकडून किंवा सरकारकडून कोकाटे यांचा राजीनामा का घेतला जात नाही? नेमकी अडचण काय? सुरुवातीलाच मी स्पष्ट करू इच्छितो की माणिकरावजी कोकाटे यांचं जे काही सभागृहामध्ये प्रकरण झालं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याचं किंवा अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन करता येणार नाही. आता या प्रकरणामध्ये लगेच तातडीनं राजीनामा घेतला पाहिजे किंवा आम्हीच फार शेतकऱ्यांची कैवारी आहोत आणि नाही, त्यांची पहिलीच चूक नाहीये ना. पहिलीच चूक असती तर आपण एक वेळ समजून सुद्धा घेतलो असतो. जे समजून घेणं खरं तर चुकीचं आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांमध्ये त्यांची अनेक वादग्रस्त विधानं आता व्हिडिओच समोर आलाय. बोलू द्याल का? माझं बोला, पूर्ण करा. हा, तर अशा काही राजकीय पक्षांकडनं असा दावा केला जातो की आताच शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे आणि आमच्या काळामध्ये खूप चांगलं होतं. अशा पद्धतीचे दावे मी चर्चेत सुरुवातीला ऐकले. मुळामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या काँग्रेसचे कृषी मंत्री असताना झाल्या होत्या आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं वाटोळ जर का कोणी केलं असेल तर ते काँग्रेसच्या काळामध्ये झालं होतं. त्यामुळं भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. शेतकऱ्यांना कृषी सन्मान माध्यमातून नमो किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करणं असेल किंवा पीक विमा सारख्या भावांतर योजनासारख्या योजना देणं असेल, याबाबत भारतीय जनता पार्टीचं सरकार, देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत. आता माणिकरावजी कोकाटे यांचा जो प्रसंग आहे, माणिकराव कोकाटे हे सुरुवातीला असं म्हणाले होते की पंचनामे कसे करायचे, तर त्या संदर्भात त्यांनी खुलासा देखील केला. काल जेव्हा त्यांच्यावर रम्मी खेळण्याचा आरोप झाला होता तेव्हाबद्दल त्यांनी देखील खुलासा केलेला आहे की मी ती ऍड स्किप करत होतो. आता विरोधक दावे करतात की ते ऍड स्किप करत नव्हतं तर ते काय गेम खेळत होते किंवा रम्मी खेळत होते. तर हा चौकशीचा मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये एक शिस्त असते. विधान परिषदेमध्ये ते सगळा प्रकार झालेला आहे. विधान परिषदेमध्ये प्रकार घडल्यामुळं त्या संदर्भातली योग्य चौकशी किंवा योग्य ती कारवाई विधान परिषदेचे सभापती किंवा विधानसभेचे अध्यक्ष करतील. आणि ज्या पद्धतीनं त्यांचा दावा आहे की मी ऍड बघत असताना ते आलेलं आहे, मी मोबाईल बघत होतो आणि तेव्हा ऍड आलेला आहे, तेव्हा त्यांचा दावा आपण सुरुवातीला थोडा मान्य केला पाहिजे. या नवनाथजी, ज्या विधान भवनामध्ये विधान भवनाचं कामकाज चालण्यासाठी कोट्यावधी रुपये दिवसाला खर्च होतो त्या ठिकाणी ऍड स्किप करणं सुद्धा समर्थनीय आहे? हे बघा, त्यांचं वर्तन आहे, त्याचं समर्थन आम्ही सुरुवातीलाच केलेलं नाही आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मी ते ऍड स्किप करत होतो. तर या संदर्भामध्ये तातडीनं लगेच आजच राजीनामा घ्या आणि असं नाही होऊ शकत. त्या संदर्भात जी काही योग्य चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये जर का ते दोषी आढळते असतील, त्यांचे काहीतरी गैरप्रकार किंवा चुकीन काही प्रकार झाला असेल तर त्या संदर्भात निश्चितपणे कारवाई केली जाईल. परंतु या चर्चेच्या माध्यमातून आम्हीच फक्त शेतकऱ्याचे कारभारी आहोत आणि बाकी कोणाला शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीचा एक पोकळ दावा करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला वाटतं ते अतिशय गैर आहे. माणिकरावजी कोकाटे यांनी जे काही वर्तन केलं किंवा जे काही वक्तव्य केलं त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. आम्ही अशा पद्धतीच्या कृत्याचं समर्थन करत नाही, परंतु चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीतनं जे काही वास्तव आहे ते समोर आलं पाहिजे. ठीक आहे. सर्वात जास्त आत्महत्या काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत असा भाजपाकडून आरोप होतो. याचं उत्तर सुद्धा आपल्याला काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून घ्यायचंय. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवसेनेचे सर्व मंत्री, पदाधिकारी व सर्व शिवसैनिक. महाराष्ट्राच्या प्रत्येक यशाचा अभिमानही तसाच दुमदुमेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक समस्येला भिडणारी तडफही तीच असेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय घडामोडीचं विश्लेषणही सखोल असेल. मग बदलेल काय? बदलेल फक्त मंच. आता भेटूयात जय महाराष्ट्रवर.
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक श्री प्रदीप गारटकर, अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. संपूर्ण ठेवीची 100% गॅरंटी हवीये आणि 10% जास्त व्याजदरही, तर आताच भेट द्या 10 लाख सभासदांचा विश्वास म्हणजेच श्री रेणुका माता अर्बन. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजे धर्मराव बाबा अत्राम, माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्राची शक्तिस्थानं, देशाची समता भूमी, तांबड्या पांढऱ्या रश्श्याची दमदार चव. माझं कोल्हापूर, माझा महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य. गढ़चिरौली महाराष्ट्र का उभरता स्टील पावर हाउस लॉयड्स मेटल्स की अगुवाई में माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में 4.5 मिलियन टन क्षमता प्रतिवर्ष स्टील प्लांट का ऐतिहासिक शिलान्यास. 100 बेड का अस्पताल, आधुनिक CBSE स्कूल, हॉस्टल और स्मार्ट टाउनशिप भविष्य आकार ले रहा है लॉयड्स मेटल्स के साथ. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती, सभापती, उपसभापती, सचिव व सर्व संचालक मंडळ. पेट दबा, रोग दबा, सबको पता, फिर तुझको नहीं क्यों पता. पेट दबा, रोग दबा, एक ही जगह. माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी काँग्रेसवर थेट आरोप केलेला आहे. काँग्रेसच्या काळामध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही. कपिल ढोकेजी काँग्रेसचे प्रवक्ता आपल्या सोबत आहेत. कपिलजी. नवनाथ बन यांनी नाचता येईना अंगण वाकळं अशा पद्धतीने या ठिकाणी काँग्रेसवरती आरोप केलेले आहेत. काँग्रेसच्या काळात बेजबाबदारपणे वागलेल्या एका तरी कृषी मंत्र्याचं नाव सांगण्याची हिंमत नवनाथ बन किंवा भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्यानं किंवा पदाधिकाऱ्यानं सांगितली पाहिजे. अत्यंत सुसंस्कृत, शेतीप्रती जबाबदार असलेले कृषी मंत्री आणि कृषी खातं जबाबदारीने सांभाळण्याचं काम काँग्रेसनं त्या काळामध्ये केलेलं आहे. शेतकरी आत्महत्या काँग्रेसच्या काळात झाल्या सांगतात. यांच्या कृषी मंत्र्याला, यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि यांच्या सरकार चालवणाऱ्या सगळ्या घटकांना लाज वाटली पाहिजे. दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरासरी होत आहेत आणि गेल्या 56 महिन्यात 12,711 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यांच्या काळामध्ये केल्या. शेतकरी रोज मरतायत. कर्जमाफी द्या, कर्जमाफी द्या, कर्ज. पोरीचं लग्न करण्यासाठी पैसे नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. हे काय समजू शकतात? पीक विमा योजनेबद्दल बोलले. पीक विमा योजना दिली, भावांतर योजना दिली. भावांतर योजना महाराष्ट्रात कुठेतरी लागू आहे का हे नवनाथ बन यांनी जाहीरपणे सांगितलं पाहिजे. माध्यमांसमोर खोटं बोलताना लाज कशी वाटत नाही? पीक विमा योजना, पीक विमा योजनेचा बट्ट्याबोळ कधी झाला असेल तर 2014 पासून 25 पर्यंत या काळामध्ये पीक विमा योजनेचा बट्ट्याबोळ झाला. 2014च्या आधीच्या पीक विमा योजनेचा अभ्यास करा. तुमच्याकडे जर माहिती नसेल तर माझ्याकडे वर्ग क्लास लावा. मी तुम्हाला 2014च्या आधीची पीक विम्याची पद्धत आणि 2014 नंतर म्हणजे 2014च्या आधीची पीक विम्याची पद्धती शेतकऱ्यांच्या फायद्याची होती आणि 2014 नंतरची पीक विम्याची प्रणाली हे पीक विमा कंपन्यांच्या फायद्यामध्ये भाजपनं फक्त आणि फक्त कॉर्पोरेट कंपन्यांना मोठं करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेली आहे. यांच्या काळामध्ये कृषी मंत्री अत्यंत बेजबाबदारपणे वागतात. स्वतः मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सांगतात की माणिकराव कोकाटेंचं वागणूक भूषणावह नाही आणि दुसरीकडे त्यांचेच प्रवक्ते सांगतात की त्यांचं आपण म्हणणं मान्य केलं पाहिजे, स्किप करत होते. नवनाथ बन तुम्हाला दाखवू का स्किप करणं कसं असतं आणि पत्ते खेळणं कसं असतं? त्या दोन्ही याचं प्रॅक्टिकल तुम्ही म्हणाल तर चॅनलवर किंवा नंतर शो संपल्यानंतर मी तुम्हाला दाखवू शकतो. कोणाची पाठराखण करावं याचा विचार आपण केला पाहिजे. बेजबाबदार कृषी मंत्री आहे. तुमचं शासन शेतकऱ्यांप्रती गंभीर नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव तुमच्या राज्यामध्ये मिळत नाही. शेतकऱ्यांचा माल तुमच्या शासकीय खरेद्यांमध्ये मोजला जात नाही. तुमच्या
नैसर्गिक संकट आहे, कर्जमाफीवर चकार शब्द सुद्धा तुम्ही काढायला तयार नाही. कुठल्या पद्धतीचं राज्य चालवताय? शेतकऱ्यांचा सातत्यानं अपमान करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे, या सरकारनं केलेलं आहे. माणिकराव कोकाटे सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांचा अपमान करतात. ते कृषी खात्याप्रती बेजबाबदार आहेत. त्यांचा तातडीनं राजीनामा घेतला पाहिजे. माणिकरावांचा राजीनामा घेण्याचं कारण नाही. अहो, शेतकऱ्यांचा कैवार दाखवा ना. एक तरी आमचा कृषी मंत्री दाखवा की जोपणे वागला, ज्यानं शेतकऱ्यांचा अपमान केला आणि कृषी खात्याची प्रतिष्ठा लयाला घालवली. तुमचे अनेक कृषी मंत्री सांगतो की ज्यांनी तुमच्या महायुतीच्या काळात कृषी मंत्री असलेल्या लोक वादात सापडलेली आहेत. कुठल्या गोष्टी करता उत्तर घेऊया, उत्तर घेऊया. नवनाथजी, नवनाथजी आवाज येतोय? नवनाथ बन यांच्याकडे आपण जाऊच. रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत. रुपाली ताई, तुमच्या पक्षाचे आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची गेल्या काही दिवसातील वादग्रस्त विधानं, त्यानंतर आता आलेला हा व्हिडिओ समोर, तरी सुद्धा त्यांना पक्षातून काही समज दिली आहे का? आता राजीनामा दूरच, पक्षातून काही समज दिली आहे? मुळामध्ये कोकाटे यांनी जी काही वक्तव्य पहिली केली होती त्याच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी प्रत्येक वेळेला त्यांना तंबी दिलेली आहे. आजचा विषय तुम्ही जो रम्मीचा व्हिडिओ व्हायरल झाला 2 दिवसापूर्वी, आज तारीख किती आहे? 22, म्हणजे 21, मला ते 20 तारखेला सकाळी तो व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला. त्याच्यावर ज्या काही गोष्टी आहेत कृषी मंत्र्यांच्या ह्याच्यातनं की जो काही विधान भवनामध्ये व्हिडिओ होता त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आलेली चीड, कारण का आमचे प्रश्न मांडत नाही आणि विधान भवनामध्ये तुम्ही रम्मी खेळताय का काय, याच्यावरनं सामान्य जनतेने प्रश्न विचारणं हे साहजिकच आहे. त्यावर कोकाटे साहेबांनी आज प्रेस घेऊन त्याच्यावर सविस्तरपणे त्यांचं म्हणणं मांडलं. आता कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा का नाही घ्यायचा हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार आणि वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु इथे मला आपल्याला सांगायचं आहे की विरोधक जाणीवपूर्वक समाजामध्ये मंत्र्यांच्या विरोधातली चीड कशी निर्माण होईल त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. असो, त्यांनी करावे. मला एवढंच म्हणायचं की मंत्र्यांनी आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. तो व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की बाबा ते मोबाईल त्यांचा नवीन होता, ते स्किप करत त्यांना जमलं नाही. या ज्या काही टेक्निकल्स विषय त्यांनी सांगितलेत ते मान्य करायचे का नाही करायचे हे वरिष्ठ करतील. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. इव्हन जे कोकाटे आहेत तेही शेतकरी पुत्र आहेत. परंतु विरोधकांकडनं सातत्याने जी सत्ताधारांविरुद्ध घरं ओपली जाते, सत्ताधारांवर खोटे आरोप केले जातात की त्यांना अडकवण्यात येते, खरं तर उलट्या पद्धतीने आहे. सत्ताधाऱ्यांवरचे व्हिडिओ काढून फक्त तेवढेच एडिटिंग करणे, तेवढे समाजात पसरवणे. ठीक आहे, उत्तर घेऊया. अमोल मातेलेजी, हे जाणीवपूर्वक रोहित पवार करतायत असं थेट आता म्हटलं जात आहे. राष्ट्रवादीकडून हा आरोप केला जातोय, जाणीवपूर्वक केलं जात आहे. साहजिकच रुपालीताईंना थोडं वाईट वाटणार, कारण त्यांच्या पक्षाचे त्यांच्या मंत्रिमंडळाचे कृषी मंत्री जर सभागृहामध्ये प्रत्यक्ष असतील तर काही मला वाटत नाही समर्थन करतील. परंतु एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे नवनाथ न म्हणतात की लगेच चौकशी करावी लागेल, मग राजीनामा घ्यावा लागेल. एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की कृषी मंत्री संवेदनशील नाहीये. सभागृहामध्ये बसताना कृषी मंत्र्याचं वर्तन कसं असलं पाहिजे. आत्ताच बऱ्याच बांधवांनी सांगितलं, नवनाथनी सांगितलं की आम्ही बरीच कृषी कर्जमाफी केलेली. मी आपलं आकडेवारी सांगतो. 2019 साली जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं ना, 50,000 कोटी मंजूर केले. आणि 2022-23 मध्ये जेव्हा यांचं सरकार आलं, शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. किती लोकांना पात्र शेतकरी वगळले? 50,000 रुपयांचे शेतकरी होत्या सगळ्यांना वगळून टाकलं. 23-24 अतिवृष्टी नुकसान भरपाई झाली. 10,000 कोटी रुपये जाहीर केले. प्रत्यक्षात वाटप काहीच झाले नाही आणि जिल्ह्यात पैसे देखील पोहोचले नाही. 2024 नंतर हा लोन स्कीम घोषणा झाली, पण आधी निर्माण किंवा पायलट प्रकल्प आहे, पण जिल्ह्यात कुठेही सुरू झाला नाही. असे बरेच त्यांनी सांगितलेले आहे. आपण जर पाहिलं असेल 2021 ते 25 पर्यंत 16,800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात
आणि मागच्या 6 महिन्यात नाही, ही आकडेवारी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलेली आहे, मात्र तुमच्यावर थेट आरोप केला जातोय की तुम्ही जाणीवपूर्वक हे सगळं करताय, कोकाटे यांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही हे व्हिडिओ सगळे बाहेर काढताय. त्यांनी आता हा विषय विधिमंडळामध्ये प्रत्येक करण्याचा आहे. नवनाथ नभ याचं समर्थन करू शकतात का, हा खरा प्रश्न आहे. विषय चर्चेचा हा आहे की विधिमंडळामध्ये ज्या ठिकाणी संपूर्ण राज्याचं लक्ष असतं, ज्या 14 कोटी जनतेने निवडून दिलेले आमदार विधान भवन, विधान परिषद, विधानसभेमध्ये असतात, अशा ठिकाणी राज्याचा कृषी मंत्री काय करतो, रमी खेळतो आणि स्किप करायला गेलो म्हणून सांगतो. किती खोटे. कोणत्याही टेक्निकल किंवा IT एक्सपर्टला तुम्ही जाऊन विचारा, स्किप करायला किती वेळ लागतो. म्हणजे तो व्हिडिओ फक्त 43 सेकंदाचा आहे, पण त्याच्या अगोदर कितीतरी वेळ एक खेळत असावे, त्यानंतर देखील किती वेळ खेळत असावे. हा काही गुपचूप काढलेला व्हिडिओ आहे. नवनाथजी, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? शेतकऱ्यांच्या नवनाथजी, आवाज पोहोचतोय? या सरकारने या कृषी मंत्र्यांनी केल्या, परंतु अमोलजी येतो, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. नवनाथजी, तुम्ही काँग्रेसवर मगाशी आरोप केला होता की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात काँग्रेस अपयशी ठरलेली आहे, मात्र काँग्रेसच्या प्रवक्त्याने थेट तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुमच्याच काळामध्ये दिवसाला आता 8 आत्महत्या होत आहेत, तुम्हीच कर्जमाफी केलेली नाहीये, तुमचंच शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे. नवनाथजी ठीक आहे, नवनाथ बन यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. रुपालीताईंकडे जाऊया. रुपालीताई, विरोधकांची मागणी आहे कोकाटे यांनी राजीनामा द्यावा आणि यावर अद्याप पक्षाकडून त्यांना तशी समज सुद्धा दिल्याची काही बातमी समोर आलेली नाहीये, किंवा त्यांचा राजीनामा राष्ट्रवादीकडून घेणार आहात का? कारण राष्ट्रवादी पक्षाचं सुद्धा यात मोठं नुकसान होतंय, त्यांचे काही गेल्या दिवसातील वक्तव्य किंवा हा व्हिडिओ आलेला समोर यामुळं. विरोधकांना लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, त्यांनी काहीही मागणी करू शकतात, मागू शकतात आणि संविधानाने अधिकार दिलेला आहे कोकाटेंना की त्यांनी त्या गोष्टीचं त्यांना जो आरोप त्यांच्यावर लावला गेलेला आहे त्याच्याकडनं त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी आज दिलेलं आहे आणि त्या बाबतीतला निर्णय आमचे वरिष्ठ नेते माननीय अजितदादा घेतील. आता रोहित पवारांनी तो व्हिडिओ जारी केला, रोहित पवारांकडे फक्त कोकाटेंचाच व्हिडिओ आला का, कोणी काढला, हे अनेक प्रश्न जरी असले तरी हे मला का बोलावं लागते. निश्चित कृषी मंत्र्यांकडनं, कृषीच मंत्री नाही, सगळे आमदार आणि मंत्री यांना विधान भवनामध्ये आचारसंहिता आहे. वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे जे आमदार चुकतात त्यांना तिथे जागेवर तंबी देऊन त्यांना सांगतात. परंतु विरोधक जर त्याचा फायदा घेऊन ते म्हणतात म्हणून राजीनामा द्यायचा म्हणत असतील तर ते कायद्याला अनुसरून नाहीये. आणि काँग्रेसने त्यांच्या काळामध्ये काय केलं, महायुती आमच्या काळामध्ये काय करतेय, महाराष्ट्राची जनता त्यावेळी बघत होती, आत्ताही बघत आहे. परंतु जो व्हिडिओ कोकाटेंचा रोहित पवार यांनी जारी केला त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि निश्चितच त्या भावना दुखायला जायला नव्हत्या पाहिजे. त्याच्याबद्दल कोकाटेंनी आणि आम्ही पक्षांनी स्वतः मी शेतकऱ्याची लेख आहे की ती दिलगिरी व्यक्त करणं, परंतु जे त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी सविस्तर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. उलट त्यांनी सांगितलं की माझा व्हिडिओ जो जारी केला याचं पूर्ण चित्रीकरण विधान भवनामध्ये असणार आहे, तुम्ही तेही बघा. आणि माझी जी माझ्या खात्याच्या म्हणजे मी ज्या खात्याचा मंत्री आहोत त्या आमच्या शेतकरी लोकांमध्ये माझी जी प्रतिमा मलिन केली, ज्यांनी मलिन केली त्यांच्यावर सुद्धा मी कारवाई करणार, हा त्यांचा कायद्याचा अधिकार आहे. आता मला याच्या पुढे जाऊन सांगायचंय की शेतकऱ्यांचे जे प्रश्न खऱ्या अर्थाने राहिलेले आहेत आपण ते पुढे जाण्यासाठी, सोडवण्यासाठी पुढे जाऊ ना. कृषी मंत्र्यांना माननीय अजितदादांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की आता बाद झालं, जे काही प्रश्न आहेत, ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जे पंचनामे करायचे आहेत, ज्या योजना त्यांनी मागितलेल्या आहेत त्याच्यावर महायुती जातीने लक्ष देऊन निश्चित त्या पूर्ण करेल. परंतु विरोधकांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा नाही रुपालीताई, तुम्हीच तर विरोधकांना आयतं कोलीत दिलत ना. जर तो व्हिडिओ समोर आलाच नसता तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत राहिली असते तर विरोधकांनी ही टीकाच केली नसती ना, राजीनामा घेण्याची वेळच आली नसती त्यांची मागण्याची. 20 तारखेला व्हिडिओ जारी झालाय, आज 22 तारीख आहे. 2 दिवसामध्ये कृषी मंत्र्यांनी येऊन आपली
त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. ठीक आहे. 2 दिवसांनी रोहित पवारांनी ज्या पोलिसांना पोलीस ठाण्यात बोलले तेव्हा त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला. अजून त्यांना अटक नाहीये. ठीक आहे, कपिलजी बोला. कायद्याचे प्रत्येकाला अधिकार आहेत. रुपाली ताईंचं म्हणणं मी अत्यंत शांततेने ऐकत होतो. त्यांनी सुद्धा माझं म्हणणं आता शांततेने ऐकावं अशी मी त्यांच्यापासून अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, माणिकराव कोकाटेंसारखा महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा कृषी मंत्री हा किती दिवस अजितदादा पदावरती ठेवणार आहेत त्याचं उत्तर त्यांनी गांभीर्यानं दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, माणिकरावांनी दिलेलं स्पष्टीकरण अत्यंत तकलादू आणि म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावं अशा पद्धतीचं आहे. कुठल्याही गेमची ऍड, एक तर ती जंगली रमीची ऍड नव्हती. जंगली रमीची ऍडव्हर्टाईज एखादी महिला समोर येऊन मी जंगली रमी खेळली ते आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. ती 5 सेकंदामध्ये स्किप करता येते. माणिकराव चक्क 42 सेकंद त्या ठिकाणी जंगली रमी खेळत होते. पत्त्यावरती पत्ता टाकताना बारकाईनं लक्ष, डोक्यावर असा हात बीत करत ते सगळे. त्यामध्ये माणिकराव अत्यंत जोकर माणूस आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर माणिकराव, बरं रुपाली ताईंना माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की माणिकराव कोकाटेंचे या अगोदरचे म्हणजे कर्ज काढून शेतकरी मुलाबाळांचे लग्न करतात हे वक्तव्य तुम्ही मान्य करता का? दुसरं वक्तव्य, ढेकळाचे पंचनामे करायचे का हे वक्तव्य तुम्ही मान्य करता का? 1 रुपया भिकारी घेत नाही पण शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा पाहिजे हे वक्तव्य तुम्ही मान्य करता का? कृषी मंत्रीपदी ओसाडगावची पाटीलकी आहे हे वक्तव्य तुम्ही मान्य करता का? आणि रुपाली ताई, तुम्ही सुद्धा आपल्या युजलेस कृषी मंत्र्याचा बचाव करण्यासाठी ती ऍड होती. ठीक आहे, उत्तर घेऊया. ठीक आहे, उत्तर घेऊया. एक मिनिट ते रमी खेळत नव्हते, ती ऍड होती. अशा पद्धतीचा, 1 मिनिट मला पूर्ण करू द्या. ऍड होती. अशा पद्धतीचा बचाव जर आपण करत असाल तर रुपालीताई, तुमची एक सुशिक्षित नेत्या म्हणून ओळख आहे ती सुद्धा तुम्ही कुठेतरी पुसताय असं मला या निमित्तानं वाटते. राहिला प्रश्न मारहाणीचा, म्हणजे छावा संघटनेचे विनय घाडगे पाटील ज्यावेळी त्यांनी काय चुकलं त्यांचं, ते तटकऱ्यांकडे गेले आणि तो आजचा विषय नाही आपला, तो आजचा आपला विषय नाही. आपला विषय कोकाटे आहे. उत्तर घेऊया. तुम्ही जे बरेच प्रश्न विचारलेले त्याचं उत्तर घेऊया. रुपालीताई, आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी नीट ऐकायचं बरं का, नीट ऐकायचं. बिलकुल ऐका आता ऐका भाऊ, तुम्ही मला जे प्रश्न विचारले, कोकाटेंनी जे काही आधीची वक्तव्य केली त्याच्यावर माननीय अजितदादांनी त्यांना वेळोवेळी तंबी दिली. आता जो रम्मी व्हिडिओचा विषय आहे, तुम्हीही सुशिक्षित आहात आणि मी फक्त नेता नाहीये बरं का, मी वकील आहे आणि प्रॅक्टिसिंग लॉयर आहे. त्याच्यामुळे कोकाटेंनी जे त्यांचं स्पष्टीकरण दिलं, नवीन मोबाईल आल्यानंतर तो हाताळणे, त्याची ऍड स्किप करणे, या स्वतःच्या अनुभवावरनं आपण लावू शकतो. परंतु ते तुम्हाला काँग्रेसच्या लोकांना जमणार नाही, कारण का तुम्हाला बेछूट आरोप करून नुसतं बोलायचं आहे. मुळामध्ये तुम्ही ज्या प्रवीण सत्ताधाऱ्यांना संविधान बदलणार, असं महायुती करणार, जे काही खोटे नाटे तुमचे आरोप आहेत त्याच आरोपांना आम्ही संविधानिक पद्धतीने महायुती म्हणून उत्तर देतोय. राहिला माझ्या सुशिक्षितपणाचा, तर मला सांगा, तुम्ही मोबाईलवर विधान भवनामध्ये आमदार 3-3, 4-4 तास बसलेले असतात, महिला बसलेल्या असतात, वरचा ज्यानी कुणी व्हिडिओ काढला त्यांनी मोकाड्यांचा व्हिडिओ काढला. रुपाली ताई, तुम्हाला जंगली रमीची ऍडव्हर्टाईज आणि जंगली रमी खेळणं यातला फरक समजत नाही का? हो, तुम्ही तुमच्या सुशिक्षितपणाचा अभाव आणता. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ताई, तुम्हाला जंगली रमी, मी सांगू का ऍडव्हर्टाईज कशी असते तर, सांगू का ऍडव्हर्टाईज कशी असती तर? तुम्ही तुमच्या सुशिक्षितपणाची किंमत वाटते, लाज वाटते तुमची. एका नावाने कृषी मंत्र्याचा बचाव करताना जंगली रमीची ऍडव्हर्टाईज आपल्याला कळत नाही. चांगली रमी खेळणं तुम्हाला हसवताय का महाराष्ट्राला? तुमच्या कृषी मंत्री काय पत्ते पिसाला विधानसभेत गेलाय का? अहो, तुमचा कृषी मंत्री, मग चुकीचं काय बोलताय? मी कुठे चुकीचं बोललोय? ओढून मला पण बोलता होतं, तुमच्यापेक्षा माझा आवाज जास्त आहे. अहो रुपाली ताई, तुमच्यापेक्षा माझा आवाज जास्त आहे. चुकीचं काय बोलताय? तुमचा कृषी मंत्री पत्ते पिसायला गेलाय का? तुमचा कृषी मंत्री पत्ते पुसायला गेलाय का? मंत्री काय मोबाईलवर केलं? त्यांनी येऊन सांगितलं. तुम्हाला 60 वर्ष तुम्ही राज्य केल्यानंतर जनतेने नाकारलं, ही तुमची पात्रता आहे. आता तुम्हाला कसं लागेल बोललेलं? तुम्हाला स्वीकारलं तिथे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या ना. तुमच्यापेक्षा जास्त मला ओरडता येते. तुमच्यापेक्षा जास्त मला ओरडता येते.
तुम्ही कशाला पेटताय? तुम्ही ओरडला म्हणून मी ओरडलो. ही युक्तिवाद करणं माणिकरावांच्या सभागृहात रमी खेळणे तुम्हाला मान्य आहे का? माणिकराव कोकाटेचा सभागृह तुमच्या कृषी मंत्री सभागृहात पत्ते पिसायला जातोय का? उत्तर द्या. कृषी मंत्रीनी त्याच्यावरचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते तुमच्या शकत नाही. सांगायचं काँग्रेसवाल्यांनी ज्यांनी तुम्ही सत्ता सांभाळता तुमच्या खाली करा ना. ठीक आहे, आपली काही शेवटची मिनिटं शिल्लक आहेत. मी दोघांनाही थांबायला विनंती करतो. ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेजी आहेत. अखिलजी, तुमची यावर आता काही शेवटची भूमिका आहे? तुम्ही राजीनाम्यावर ठाम असणार आहात? काय खरं तर नैतिकतेच्या आधारे, पण नैतिकता कोणी पाळावी, काय पाळावी हा एक मोठा प्रश्न आहे. नैतिकतेच्या आधारे खरं तर चड्डी बनियान गँग असेल जे सगळीकडे जाऊन बॉक्सिंग करतायत किंवा जे नोटा मोजतायत, सिगरेटिका ओढतायत बसून, आता त्याच्यानंतर पुढचा टप्पा विधिमंडळात मारामाऱ्या होत आहेत. आता त्याच्या आणखीन पुढचा टप्पा म्हणजे आता रम्मी खेळलं जात आहे. जुगार खेळायला मंत्री जातात तिथे ऑनलाईन का तिथे नियम बनवायला जातात, हा आता सगळा प्रश्न निर्माण झालेला असताना आता जर पहिल्या टप्प्यात बॉक्सिंगपासनं ते विधिमंडळात मारामारीपर्यंत फक्त जर समज द्यायचाच कार्यक्रम सुरू आहे, तर मला असं वाटतं यापुढे देखील आपल्याला कितीही वाटलं, महाराष्ट्राच्या जनतेला कितीही वाटलं, राज्याच्या संपादकांना, आपल्यासारख्या पत्रकारांना कितीही वाटलं की राजीनामा दिलं पाहिजे, पण राजीनामा दिलं जाणार का प्रत्यक्षात, हा एक महत्त्वाचा विषय आहे. कारण आत्ताच इकडे भाजपाचे प्रवक्ते आहेत, ते आता म्हणाले एका बाजूला करतायत, निषेध करतायत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत कठोर शब्दात त्याच्याबद्दल व्यक्त होत आहेत आणि इथे एका बाजूला निषेध पण व्यक्त करायचं आणि बाजू पण मांडायची, हे तर काय कमालच आहे. शेवटचा 1 मिनिट आहे. राजकीय विश्लेषक किरण तारे आपल्यासोबत आहेत. किरण सर, शेवटची तुमची कमेंट या सर्व प्रकरणावरती, काय नेमकं राजकारणामध्ये बदलण्याची गरज आहे? किरणजी, राजकारणात काय बदलण्याची गरज आहे? राजकारणात सगळ्याच बदलण्याची गरज आहे. राजकारणामध्ये सुसंस्कृत माणसांची गरज आहे, जी आज नाही आहे दुर्दैवाने. अगदी मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला आजच्या घडीला परवडणारं नाही. घटक पक्ष आणि घटक काय युतीचं आघाडीचं राजकारण असल्यामुळे मुख्यमंत्री त्यांना थेटपणाने राजीनामा द्या असं सांगू शकत नाहीत. आघाडीचा दबाव आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जरी सगळं त्यांच्या चुका मान्य केल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व त्यांना राजीनामा द्या असं सांगणार नाही, कारण पुढे इलेक्शन आहेत, निवडणुकीला सामोरं जायचं आहे. हा सगळ्या निवडणुकीच्या चक्रामध्ये फसलेलं राजकारण असल्यामुळे कितीही चुका केल्यात तरी त्या चुका पदरात घालण्याची नेत्यांची तयारी आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठलीही कारवाई होणार नाही. त्यावर उत्तर एकच आहे, जनतेने सावध राहणं, जनतेने जागरूक राहणं आणि नेत्यांना, अशा नेत्यांना योग्य वेळेला त्यांची योग्य जागा दाखवून देणं, मतपेटीच्या माध्यमातून अर्थातच तो आमचा अधिकार आहे, ते सगळं करणं हाच त्याचा मार्ग आहे. बाकी मला आजची चर्चा जर बघितली तर मी खरं म्हणजे माझी स्टोरी फाईल करत होतो. मला या चर्चेमध्ये अजिबात काही इंटरेस्ट वाटला नाही. रोजच तू मैमे करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर बोललं तर आमचं भलं होईल. ठीक आहे, धन्यवाद किरणजी. तर जनतेनं आता विचार करण्याची गरज आहे, राजकारणात सगळं बदलण्याची गरज आहे, असं शेवटी विश्लेषण किरण तारे यांनी केलेलं आहे. या चर्चेमध्ये सर्व मान्यवर सहभागी झाले, सर्वांचे मनापासून आभार. आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.